पुण्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचा प्रकार समोर आलाय। आईच्या मित्राकडून 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक माहिती समोर आली। मी तुला शाळेत सोडतो असं सांगून एका 32 वर्षीय विधवा आईच्या 29 वर्षीय मित्रानं तिच्या 13 वर्षीय मुलीवर भर रस्त्यात गाडी लावून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये आईनं तक्रार दाखल केली आहे। वारजे पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे। ज्ञानेश्वर रायरीकर असं या 29 वर्षीय आरोपीचं नाव आहे। पीडित मुलीची आई ही विधवा आहे। ती आणि ज्ञानेश्वर मागील अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यामुळे दोघांमध्ये चांगली ओळख होती। आईचा ज्ञानेश्वरवर विश्वास होता आणि त्यामुळे मुलीला त्याच्या सोबत फिरण्यासाठी तिने परवानगी दिली होती। त्यामुळे मुलीनं शाळेत सोडण्यासाठी ज्ञानेश्वर याला बोलवलं आणि त्यानं देखील मी शाळेत सोडतो म्हणून सांगून तिला डीपी रोडवर घेऊन गेला। मात्र शाळेत न सोडताच गाडी डीपी रस्त्यावर थांबवली आणि तिच्यावर तिथंच लैंगिक अत्याचार केला। मुलगी शाळेत पोहोचली की नाही याची माहिती घेत असताना ती शाळेत 7 वाजताच्या ऐवजी 7:30 वाजता पोहोचली होती। त्यानंतर मुलगी घरी आल्यावर आईनं अर्धा तास उशीर का झाला याची माहिती मुलीला विचारली आणि त्या मुलीनं घाबरत उत्तर दिली। यावरून तिच्या आईचा संशय वाढला आणि आईनं थेट पोलिसात तक्रार दिली। आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आणि ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक देखील केलेली आहे। या प्रकरणात आईनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसंच संबंधित वाहनांची तपासणी करून पुरावे गोळा करण्यात येत आहेत। आरोपी ज्ञानेश्वर रायरीकर याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास वारजे पोलिसांकडून सुरू आहे। अशीच एक घटना अहिल्यानगरमध्येही घडली आहे। जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली। 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात कैद ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंदची हाक दिल्यानं वातावरण तणावपूर्ण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील आदिवासी कुटुंबातील मुलगी ही 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडली, मात्र नंतर ती घरी परतलीच नाही। मुलगी बेपत्ता झाल्यानं कुटुंबियांनी तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली। पोलिसांनी मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम सुरू केली आणि पथकानं वेगानं हालचाल करत संशयितांवर लक्ष केंद्रित केलं। मुख्य आरोपी मुक्तर हैदर पठाण यानं अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला नाशिक जिल्ह्यातल्या रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेलं असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं। तिथं 5 दिवस तिला कैद करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। तपास पथकानं धाडसी कारवाई करत जंगलातून त्या मुलीची सुखरूप सुटका केली आणि या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या आणखी 2घांना पोलिसांनी तातडीनं अटक केली आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक एकवटले असून कानडगाव आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली। भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी देखील राहुरीत आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। पीडितेला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटनांना आळा बसावा अशी मागणी विविध संघटनांकडून केली जाते। जिल्ह्यात या वाढत्या गुन्ह्यांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसात राज्यात आणि जिल्ह्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। एकूणच या सर्व घटनांवरून महाराष्ट्रात आता अल्पवयीन मुली किती सुरक्षित आहेत असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणांकडे सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त होते।